नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ॲडव्होकेट मनोहरराव नानासाहेब देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केळुंगण येथे आरोग्य शिबिर संपन्न। मनोहर नानासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री नानासाहेब विठोबा देशमुख वृद्धाश्रम केळुंगण येथे माननीय ॲडव्होकेट एम देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले आणि न्यायिक मानव अधिकार परिषद शाखा राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सचिन हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सचिन हिवराळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी प्रत्येक महिन्यातून 2दा सर्व वृद्धांची माता पिता समजून आरोग्य तपासणी मोफत करून देणार आहे। त्याचबरोबर सर्व औषध उपचार सुद्धा मोफत देणार आहे असे प्रतिपादन केले। सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर सचिन हिवराळे आणि त्यांचे स्टाफ कर्मचारी तसेच न्यायिक मानव अधिकार परिषदचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक योगेश बाराथे साहेब, प्राध्यापक मच्छिंद्र ढगे सर, श्री श्याम पवार, श्री वसंतराव आरोटे साहेब तसेच मनोहर रामचंद्र भांगरे आणि सुराज्य न्यूज मराठीचे मुख्य संपादक श्री युवराज हंगेकर यांची उपस्थिती लाभली। आरोग्य शिबिरामध्ये 50 वृद्धांनी लाभ घेतला। सर्व वृद्धांची तपासणी, ECG, गोळ्या, औषधं अगदी मोफत देण्यात आले। तसेच वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान जन आरोग्य योजना कार्ड आणि 70 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांस आयुष्मान वंदन योजना कार्ड मोफत देणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत मोफत तपासणी आणि सर्व प्रकारची औषधे देण्यात येतील। त्याचबरोबर महिन्यातून 2 वेळेस आरोग्य तपासणी मोफत करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर हिवराळे यांनी दिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृद्धाश्रमचे अधीक्षक श्री गणेश शेटे, संदीप देशमुख, सोमनाथ देशमुख, सौशील देशमुख, आशाताई भारमल यांनी विशेष परिश्रम घेतले। आरोग्य शिबिराची सांगता पसायदान आणि ॲडव्होकेट MN देशमुख साहेबांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो या प्रार्थनेने झाली। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। आज आपण माननीय ॲडव्होकेट मनोहर नानासाहेब देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केला। आपले खूप खूप आभार, खूप धन्यवाद। सर काय सांगाल या शिबिराबद्दल आपण? नमस्कार, मी डॉक्टर सचिन हिवराळे, वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले इथून आलेलो आहे। ओके, हे आपल्या वृद्धाश्रमाबद्दल एक जशी माझ्या कानावर बातमी आल्यानंतर इथलं वातावरण बघून एकदम खूप प्रसन्न आणि छान वाटलं एकदम सर। तर इथे येण्याचा हा उद्देश आहे माझा की हा आरोग्याबद्दलची तुमची सर्वस्वी जबाबदारी मला स्वीकारायची। ओके, त्या हेतूने आपण आलेलो आहे। देशमुख साहेबांनी जो हा कार्यक्रम उपक्रम सुरू केलेला आहे, एकदम स्तुत्य उपक्रम आहे हा। ओके, त्यामध्ये खालीचा सहभाग म्हणून आमचं एक आरोग्याच्या बाबतीमध्ये एक जबाबदारी घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे, ना की शिबिर घेण्यासाठी किंवा शिबिर घेऊन निघून जाणार असं नाही। आलं का तुम्हाला कधीही काही लागणार 24 तास तुमच्यासाठी आमच्याकडून सेवा अवेलेबल राहील। ओके, एक सामाजिक नागरिक हो, एक आभा कार्ड, जर कोणाचं आभा कार्ड नसेल, आयुष्मान कार्ड 5 लाखाचं, तर ते आपण प्रत्येकाचं आपण काढून घेऊया। आपण प्रत्येकाकडे आहे का कार्ड? नाही का आयुष्मान कार्ड? किती जणांकडे नाही आहे? काढून घ्या। सर नमस्कार। आमच्या आदरणीय ॲडव्होकेट देशमुख साहेबांबद्दल आपण थोडक्यात शुभेच्छा द्यावे हे विनंती करतो मी आपल्याला। मी प्राध्यापक योगेश बाराथे, ज्युडिशियल ह्युमन राईट्स काउन्सिल, नॅशनल सेक्रेटरी तसंच स्टेट प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र। आज वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अंतर्गत आणि संयुक्त विद्यमाने आम्ही आज केळुंगण येथे वृद्धाश्रमामध्ये जे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट MN देशमुख कॉलेजचाच मी विद्यार्थी आहे आणि आज योगायोगाने
ॲडव्होकेट नानासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्यांच्यासाठी जेवढ्या शुभेच्छा देऊ तेवढ्या कमीच पडणार आहे. एवढं मोठं साहेबांचं महान कार्य आहे. आज आम्ही सर्वजण उपस्थित त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. ऑन द ऑकेजन ऑफ टुडेज बर्थडे, Judicial Human Rights Council's taking a wish about him. Many more candles to blow in your sweet birthday. I hope you have a fantastic day and fantastic year come to your life. God always blessing and given to strength to you. Wish you all the best for your special day. Many happy returns of the day, Sahib. Many happy returns of the day. ढगे सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या ॲडव्होकेट एम एन देशमुख साहेबांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपण वेदांत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मार्फत महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. तर काय सांगाल सर? आदरणीय माननीय ॲडव्होकेट मनोहरराव नानासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व न्यायिक मानवाधिकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. खरं तर मी साहेबांना वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि साहेबांना सलाम पण करतो की त्यांनी आपल्या या भागामध्ये केळुंगण या गावी वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमाची पायाभरणी करून वृद्धांना एक जीवनामध्ये मोठा आधार दिला आहे. म्हणतात ना, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मी गणेश शेट्टी सरांना या ठिकाणी फोन केला की सर, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी आरोग्य शिबिर घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही इथे येणार आहे. ते लगेच हो म्हटले. या सर, तुमचं स्वागत आहे. आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेत असून तुम्हाला या ठिकाणी सर्वांना तुमची तपासणी होणार आहे. आपले जे काही आजार असतील ते डॉक्टर अगदी डॉक्टरांसंगे मन मोकळ्यापणाने तुम्ही बोला. तुमचे काय आजार असतील ते त्यांना सांगा. आणि आम्हालासुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून एवढं काय आम्ही आनंदी झालो आहोत की खरंच आपल्याला म्हणतात ना, दगडाच्या गाठीभेटी होतात, पण मी असं म्हणेल त्या जीवनामध्ये माणसाच्या सुद्धा गाठीभेटी होतात आणि तो काही भेटल्यानंतरचा जो आनंद काय आहे तो अगदी वेगळाच आहे. भेटी लागी जीवा लाग दिस असं, याप्रमाणे खरंच म्हणजे आम्हाला इथं आल्यानंतर आनंद झाला आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये आपल्या सर्वांचे जे काही आजार असतील तुम्हाला गोळ्या औषधं इथं मोफत भेटणार आहेत. डॉक्टरसुद्धा आपल्याला सेवा देणार आहे. अगदी शेवटपर्यंत तुम्हाला सेवा देणार आहे. तुमच्या जीवनामध्ये काही आजार आला असेल तुम्ही डॉक्टरांना भेटून तो तुमचा आजार सांगू शकता. डॉक्टर महिन्यातून या ठिकाणी 2दा येणार आहेत. त्यांचं हॉस्पिटल अकोले येथे आहे. आम्ही सर्वजण या न्यायिक मानवाधिकार परिषद या टीममध्ये काम करत असतो. समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न असतील, आरोग्य शिबिर असतील, लोकांच्या आरोग्यासंदर्भात काही अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो. माझी ओळख तुम्हाला सांगायची राहून गेली. मी ढगे मच्छिंद्र निवृत्ती राजूर या ठिकाणी 300 ते 400 मुलामुलींना सांभाळण्याचं काम माझ्याकडे आहे. गेली 28 वर्षे ते काम मी अविरतपणे आजही ते काम चालू आहे. मला याची आवड असल्यामुळे मला वाटलं होतं आपण वृद्धाश्रमावर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यावी, म्हणून आमची सर्व टीम केळुंगण या गावी वृद्धाश्रम येथे दाखल झालेली आहे. मी तुमच्याशी भेटायला पुन्हा येणार आहे. आमच्या मॅडम येणार आहेत, मी पण येणार आहे. गणेश शेट्टी सरांनी सांगितलं मला अभंगाची आवड आहे, गवळणीची आवड आहे. मी आपल्यापुढे गवळण आणि अभंग नंतर भेटीला आल्यानंतर सादर करीन. मी आपली सर्वांची रजा घेतो. आरोग्यम धन संपदा. आरोडे साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण आमच्या ॲडव्होकेट एम एन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रममध्ये आला आहात. आता ही जी माता भगिनी महिला आहे आणि आपले आईबाप आहे यांची आपल्या हातून 1 दिवसाची आज सेवा होणार आहे ॲडव्होकेट एम एन देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तर तुम्ही काय सांगाल? न्यायिक मानवाधिकार परिषद अकोले तालुक्याच्या वतीने प्रथमतः मी डॉक्टर
सिद्धार्थ हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन हिवरडे यांचं स्वागत करतो की त्यांनी आज आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे आरोग्य तपासणीसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर मगाशी आम्ही बोलताना आपले शेटे सर आणि आम्ही असं तिथे गप्पा मारत होतो, तर त्यांनी अशी एक रिक्वेस्ट केली आपल्याकडे, म्हणजे आपल्या परिषदेकडे, की महिन्यातून 2 वेळा डॉक्टर आपल्याला सर्व्हिस देऊ शकतील का. तर मी परिषदेच्या वतीने मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे, महिन्यातून 2 वेळा डॉक्टरांची आपण इथे व्हिजिट घेऊ आणि ज्या आपल्या आई आहेत त्यांचं, आई किंवा वडील आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहील अशा प्रयत्न करू. धन्यवाद. मी आपल्या वृद्धाश्रमात दिली. दादा तुमचं नाव काय? मी गणेश अर्जुन खामकर. अच्छा. आज जे ॲडव्होकेट एम.एन. देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो आरोग्य दिन शिबिर आयोजित केला आहे त्याबद्दल काय सांगाल दादा? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या सर्व वृद्धांतर्फे हार्दिक शुभेच्छा आहे त्यांना. धन्यवाद धन्यवाद. दुसरी गोष्ट, आरोग्याचा हा प्रश्न खूप दिवसापासून रखडला होता की दर महिन्याला किंवा 1-2 महिन्यांनी कुठल्या तरी डॉक्टरांनी इकडे यावं आणि ट्रीटमेंट करून आमच्या वृद्धांना औषधोपचार करावा. तर हा आता जो काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं आम्ही स्वागत करतो आणि सगळे आनंदित आहे ह्या निर्णयाने. तर त्याच्याकरता सगळ्या वृद्धांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आता मी येईन गणेश सरांकडं. गणेश सर, आज जे आपण सकाळपासून नियोजन केले आहे त्या नियोजनाबद्दल आणि आज आपल्या ॲडव्होकेट एम.एन. देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जी तयारी केली आणि डॉक्टर आले, डॉक्टरांनी सगळं कॅम्प लावला, याच्याबद्दल काय सांगाल? सर 2 दिवसापूर्वी सर 12 ते सर ढगे सर हे माझ्याकडे आले होते. ते बोलले की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण वृद्धाश्रममध्ये आरोग्य शिबिर आयोजित करू. त्याप्रमाणे आज श्री वेदांत मल्टिपल स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले श्री डॉक्टर सचिन हिरावळे सर यांनी आपल्या सर बोलले त्याप्रमाणे इथे कॅम्प आयोजित केला आणि वृद्धांना जे गरजेचं आहे ECG करणं, पुन्हा हेल्थ चेकअप वगैरे ते सर्व फ्रीमध्ये करणार आहे आणि मेडिसिन वगैरे ते पण देणार आहे. आणि त्यांनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्धांना जे आभा कार्ड आहे, आरोग्य प्रधानमंत्री आरोग्य कार्ड, ती महत्त्वाची गरज आहे, ते कार्ड पण काढून देणार आहेत. आणि त्याप्रमाणे ते जे काय ते आभा कार्ड जे आहे ते पूर्णपणे मोफत आहे. त्याच्यावर 5 लाखापर्यंत आरोग्य विमा आहे आणि त्याचबरोबर जी काही गोळ्या औषधं जी काही आरोग्यासाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे, हे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल. हो. तर त्यांच्या संकल्पनेप्रमाणे माननीय ॲडव्होकेट मनोहर नानासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जो कॅम्प आयोजित केला, तर त्या सर्व टीमच्या प्रामुख्याने ढगे सर आहे, मानव अधिकार संघटना, तसेच आपले बारहाते सर आहे, डॉक्टर हिरावळे सर आहे, परत आपले गावचे मनोहर भांगरे मामा आहेत. या सर्वांचं वृद्धाश्रमातर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद. देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी श्याम पवार, राजूर, अहिल्यानगर.